नमस्कार, मी अभिजित खांडकेकर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। आजच्या भागामध्ये आपण पाहत आहात क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची। दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं ही जी म्हण आपल्यामध्ये आहे ती खरंच खरी आहे। आपल्याला आयुष्यामध्ये भेटणाऱ्या सगळ्याच व्यक्ती या जवळच्या, आवडणाऱ्याच वाटतात आणि त्यांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट ही आपल्याला खरीच वाटत असते। समोर असलेल्या व्यक्तीवर, ती सांगत असलेल्या गोष्टीवर आपण सहजासहजी अविश्वास ठेवत नाही। अविश्वास ठेवलाच पाहिजे असंही नाही, पण समोरचा सांगत असलेली गोष्ट कितपत सत्य आहे त्याची सत्यता पडताळून पाहणं हे आजच्या काळात अत्यंत गरजेचं आहे। अनेक जण आजकाल दुहेरी आयुष्य जगतायत। बाहेर एक, आत दुसरंच। बाहेर राव, आतमध्ये रंक असे अनुभव आजकाल आपल्याला पदोपदी येतात। आजची ही कहाणी याच म्हणण्याला पुष्टी देणारी आहे। बॉडीची अवस्था बघता काल रात्रीच खून झाला असं वाटतंय। 26 वर्षांची मुलगी आहे, पण सर तिची पर्स, फोन, पैसे वगैरे जसंच्या तसं आहे। शिवाय तिच्या बॉडीवर जबरदस्तीच्या कुठल्याही खुणा नाही। प्लॅन मर्डर दिसतोय श्वेता। कोणीतरी वैयक्तिक दुश्मनी काढलेली दिसते। बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवून द्या। सर, का नाव काय हिचं? मानसी दिघे, हे तिचं आयडी। हे बघा, मला कळतंय तुम्ही किती कठीण प्रसंगातून जात आहे, पण आम्हाला मानसी संदर्भात काही प्रश्न विचारायचे आहेत, सो प्लीज कॉपरेट। खूप साधी मुलगी होती हो माझी मानसी। गेल्या काही दिवसात तिचं कोणाशी काही भांडण झालं होतं किंवा तिला कोणी काही त्रास देत होतं? नाही हो साहेब, असं काही झालं मोहन, मानसीचा कोणी प्रियकर होता किंवा स्पेशल फ्रेंड किंवा कोणी शत्रू? सोसायटीमध्ये गीता नावाची मैत्रीण आहे, पण स्पेशल असं कोणी नाही, म्हणजे असलं तरी मला माहिती नाही आहे। गेल्या काही दिवसात तिच्या वागण्या बोलण्यात काही बदल जाणवला तुम्हाला? खूप हिमतीची होती माझी मानसी। एकटीने संपूर्ण घर चालवायची। बाबा, माझ्याकडे ना एक बिझनेस आयडिया आहे। बिझनेस आयडिया? हो। कसली ग? चला मी तुम्हाला सांगते, आधी तुम्ही माझ्या बरोबर बसा प्लीज। अरे हो, नाही, हो, आधी हो. बसा, आधी बसा प्लीज। आई बस। सांग. छोटीशी गाडी घेऊन चाट आणि स्नॅक्सचा बिझनेस सुरू करावा। काय? म्हणजे तू आता रस्त्यावर उभी राहून चाट विकणार आहेस? अगं आई, असं का म्हणतेस? अगं प्रत्येक मोठ्या बिझनेसची सुरुवात अशीच असते ना। काय प्रॉब्लेम आहे अगं आई, मला करू देत ना। बाबा, एकदा जम बसला ना बिझनेसवर की आपल्याला खूप पैसे मिळतील आणि मला खात्री आहे की माझा बिझनेस नक्की छान चालेल। मला तुमच्या दोघांच्या सपोर्टची फार गरज आहे बाबा। थँक्यू 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 बाबा। गीता, सगळ्या मैत्रिणीने हवं ते खा। आज माझ्यातर्फे पार्टी। चालेल काका, चल कोमल। काय करतेस हे? आई, माझी पहिली कमाई देवापुढे ठेवतीये। अगं, आमच्या अख्ख्या घराण्यात कधी कोणी ती कामं केलेली नाहीये। तुला तर लाज वाटायला पाहिजे। एवढं शिकवलं तुला कशासाठी? चाट टपऱ्यांवर काम करायला? आई, अगं सतत असं का म्हणत असतेस तू? मेहनत आहे, इमानदारी आहे, पैसे मिळतात। अगं, पण लग्नासाठी जेव्हा विचारतात तुमची मुलगी काय करते तेव्हा काय सांगू? रस्त्यावर उभी राहून चाट विकते हे सांगू? आई अगं, तू ते पैसे आधी उचल, नाहीतर मी फेकून देईन सांगून ठेवते तुला। उचल ते पैसे आधी, उचल। एक मिनिट मानसी। ठेवते पैसे। बाबा, बघ बाळा, तुझ्या मेहनतीची कमाई आहे ती, पण काही लोकांना मेहनतीतही स्टेटस हवा असतो।
ठेव तिकडे. ए मोहन ऐक ना, खालून जाऊन टोमॅटो आणून दे ना प्लीज. जा ना अरे प्लीज, टोमॅटो आण ना. मोहन, अरे काय नुसता शुंभासारखा बसून राहिलायस? अरे थोडी तरी मदत कर. तुम्ही करताय ना मदत, तेवढी पुरेशी आहे. तर हा काय आपला फॅमिली बिझनेस नाही आहे की सगळ्यांचाच हातभार लागायला पाहिजे. आणि ही काय फार मोठा तीर मारत नाही आहे, साधी चाटची गाडीच चालवते ना. अहो माझा एक झटका लागला ना तर अशा 56 गाड्या विकत घेईन मी, कळलं? एक लक्षात ठेव मोहन, जोपर्यंत या घरात राहायचं आहे आणि 2 वेळचा फुकटचा खायचं असेल ना, तोपर्यंत काम करावंच लागेल, लक्षात ठेव. बरं बरं ठीक आहे, भांडू नका दोघं. मी जाते टोमॅटो आणायला. आणि ते तुझ्यामुळे मला सतत ओरडी खावाय लागतात. तुझ्या त्या गाडीला एक दिवस आगच लावतो की नाही बघ. ताई खायला दे ना, भूक लागली. काल पण आला होतास ना रे? हो ताई. अरे तू काही काम का नाही करत? एवढे धडधाकट हातपाय आहेत तुझे. मला कोण काम देणार? मी काम दिलं तर करशील? हो करेन ना. बर, तिथे ते प्लेट्स ठेवल्यात ना, हा. ते जाणे धुवून घे. आजपासून तू माझ्याकडे कामाला. हा पण ताई मला खायला देशील ना? अरे हो देते, खायला पण देते आणि राहायला पण देते. मग तर झालं. धन्यवाद ताई. जा काम कर जा. सगळं चांगलं चाललं होतं साहेब. घरात पैसे येत होते, चिंता मिटली होती. माणसेच्या स्टॉलवरचे खाद्यपदार्थ लोकांना आवडतही होते. हे असं अचानक तिला कोणी का मारावं? हे बघा काका, काहीतरी कारण असेल त्याशिवाय तिला कुणी का मारेल, आणि तेही असं प्लॅन करून. हे बघा, तुम्ही अजिबात घाबरू नका. जे काही असेल ते स्पष्ट सांगा. तुम्ही बोलल्याशिवाय आम्ही मानसीच्या गुन्हेगारांना नाही पकडू शकणार. खरंच काही माहिती नाही. ठीक आहे, तुम्हाला काही सांगावं असं वाटलं तर आम्हाला कॉल करा. श्वेता, मानसीच्या खुनामागे 2 कारणं असू शकतात. एक म्हणजे ती जो बिझनेस करत होती त्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम असेल, किंवा तिच्या पर्सनल आयुष्यात काहीतरी गडबड असेल. पण मला वाटतंय बिझनेस रायव्हलरीचा प्रकार जास्त असू शकतो. आणि मला असं वाटतंय तिचे आईबाबा पण काहीतरी लपवत आहेत. त्यांना काहीतरी माहिती निश्चित, पण भीतीपोटी लपवत आहे. तिच्या मैत्रिणीचं काय नाव म्हणाले होते? गीता मांडके. या गीताकडून माहिती काढायला हवी. आम्ही शाळेपासून सोबत होतो. आम्ही एकत्र शाळेत जायचो. मानसीबद्दल काही सांगू शकशील? जे तिला कसलं टेन्शन होतं, कधी काही बोलली होती? कोणाशी भांडण किंवा दुश्मनी? नाही, आधी आम्ही खूप हँगआउट करायचो, पण मग नंतर तिने तिचा बिझनेस सुरू केला. तिला वेळच नाही मिळायचा, मग आमचं भेटणं कमी झालं. तिने कधी तुला तिच्या स्टॉलवर बोलवलं नाही चाट खायला? बोलवलं ना, मी बऱ्याच वेळेस जायचे. मग गीता, तू तिथं काही कधी विचित्र बघितलंस? म्हणजे तिचं कोणाबरोबर भांडण झालंय किंवा एखादा कस्टमर वाद घालतोय, तिचा कोणी खास मित्र तिथे यायचा? हे बघ गीता, तिच्या बाबतीत जे काही घडलंय ते अत्यंत दुर्दैवी झालंय. पण तिचा खुनी कोण आहे, हा गुन्हेगार कोण आहे, ते शोधायला तुझी मदत लागणार आहे आम्हाला. सो प्लीज. सर, मी एकदा तिच्या स्टॉलवर चाट खायला गेले होते ना, तेव्हा तिथे काही माणसं ना तिच्यासोबत भांडत होती. हो ग, जास्त तिखट केली नाहीये, तुला तिखट लागेल म्हणून. खा, मी आलेच. हो आलेच. मानसी दिघे. हो मीच. बोला ना, काय देऊ तुम्हाला? नमस्कार, मी भरत शिरोळे. नमस्कार. काही काम होतं का? परवा माझी माणसं आली होती. ओ अच्छा, ती तुमची माणसं होती का? मॅडम, तुम्ही जरा लांब जाऊन थांबता का? बिझनेस मॅटर चालू आहे जरा, प्लीज. प्रोटेक्शन मनी द्यायला नकार द्यात म्हणे तुम्ही. मी माझ्या कष्टाचे पैसे तुम्हाला कशाला देऊ? माझ्या एरियातली जागा मी तुम्हाला कशाला देऊ? शंभू, हटव सगळं. अहो काय करताय? अहो काय करताय? मी पोलीस कंप्लेंट केली ना, थांबवा हे सगळं. अरे अहो काय करताय? काय? आई गं. लागलं नाही ना तुम्हाला? नाही. मी ठीक आहे. अहो माझी गाडी मोडतात त्याला. मी बघतो, तुम्ही शांत व्हा, मी बघतो. अहो काय करताय तुम्ही? ती मुलगी कष्टाने पैसे कमवते इकडे, तुम्ही सोडा तिला प्लीज.
तुम्ही जा इकडनं प्लीज. रे तुम्ही काळजी करू नका, गेले ते आता. थँक्यू सो मच. नुसतं थँक्यूवर कसं काम चालेल? मला ना रगडा पॅटीस खूप आवडतो. या ना, मी बनवून देते तुम्हाला. या प्लीज या. निखिल कोण? सर ते दोघं बेस्ट फ्रेंड होते. म्हणजे मला पण असं वाटतंय की ते दोघं रिलेशनशिपमध्ये होते. पण गीता, मानसीच्या घरातल्यांकडून आम्हाला काहीच कळलं नाही याविषयी. नाही सर, तिची आई अजिबात सपोर्टिव्ह नव्हती. त्यामुळे भरत त्रास देतोय किंवा तिचं अफेअर चालू आहे याबद्दल जर त्यांना कळलं असतं तर त्यांनी तिचा स्टॉल कायमचा बंद केला असता. ठीक आहे, तू गेलीस तरी चालेल. श्वेता, या मानसी प्रकरणात भरतचा उल्लेख वारंवार येतोय. त्या भरतला एकदा लोन घ्या, त्याची इन्क्वायरी करायलाच हवी. आणि या मानसीचा मित्र निखिल, तो काय करतो, कुठे असतो, त्याची पण चौकशी करायला हवी. या दोघांचं रिलेशन नक्की काय होतं ते आपल्याला कळायला हवं. राईट सर. नाही हो साहेब, तुमचा काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय. नाही, गैरसमज कसला? खरं तेच सांगतोय शिरोळ साहेब. तुम्ही 11 गाड्यांवरून खंडणी गोळा करता, तशाच काही एरियातूनही खंडणी गोळा करता. खंडणी द्यायला तुम्हाला नकार दिला तर तुम्ही मारहाण करता, त्यांच्या टपऱ्यांची तोडफोड करता. सगळं माहिती आहे आम्हाला. एका समाजसेवकावर असे आरोप लावताय, याचे परिणाम माहिती आहे का तुम्हाला काय होतील ते? परिणामाची काळजी तुम्ही नका करू साहेब. मानसीच्या मर्डरमध्ये तुमचा हात आहे हे जर सिद्ध झालं तर जेलमध्ये जावं लागेल. सिद्ध झालं तर ना, एकतर मी खंडणी घेत नाही, मी वर्गणी गोळा करतो. गणपती असतात, दुर्गापूजा आली, दिवाळी असते, क्रिसमस असते. आता एवढे सण म्हटल्यानंतर वर्गणी तर पाहिजेच ना. मानसीकडून किती वर्गणी घ्यायची राहिली होती? वर्गणी देणं ही सगळ्यांची आपापली इच्छा असते, सदिच्छेने द्यायची असते. आणि तुम्ही सांगा, माझ्याकडे काय पैशाची कमी आहे का? ठीक आहे, या केसचा निकाल जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत तुम्ही शहर सोडून बाहेर नाही गेलात तर बरं होईल. ठीक आहे. या भरतला खंडणी मिळाली नाही याचा राग नव्हता. मानसीने याच्या विरोधात जाऊन याचा इगो हर्ट केला याचा प्रॉब्लेम होता याला. आणि मानसीचा ज्या पद्धतीने खून झाला आहे तसा खून करवून घेणं भरतसारख्या लोकांसाठी फार काही मोठी गोष्ट नाही आहे. एक काम करा, या भरतची सगळी हिस्ट्री काढा, कसून चौकशी करा त्याची. आणि मानसीचा कोणी बिझनेस रायव्हल होता का तेही बघायला हवं. येस सर. ए, खूप चरबी आहे रे तुला. तुझी ती मालकीन गेली ना ढगात. आता गाडी बंद करायची काय? गाडी मी बंद करणार नाही. ए, जास्त बोलतोस का? कॉलरवरनं हात काढा. गाडी बंद करायची काय? गाडी बंद करणार. अरे तुला करावीच लागेल. काय चाललं? सोड त्याला, सोड. काय चाललंय? काय नाही साहेब, आपसचा मॅटर आहे. येतो केशव. काय रे, किती दिवसापासून काम करतोय या गाडीवर? साहेब 3 महिने झाले मी ते काम करतोय. केशव नाव आहे माझं. हा तोच होता ना जो मानसीला त्रास द्यायचा, भांडण करायचा? मानसीच्या गाडीमुळे त्याचा धंदा कमी झाला, गिराईक त्याच्या गाडीवरची कमी झाली. जनार्दन नाव आहे त्याचं. ठीक आहे, चला. याच्याकडे लक्ष असू दे. याचं बँक स्टेटमेंट, CDR सगळं चेक करा. एखादा मोठा व्यवहार झालाय का याचं अकाउंटमधनं बघा. आणि त्या निखिलचं काय झालं? सर प्रयत्न चालू आहे, लवकरच सगळी इन्फॉर्मेशन मिळेल. 2-3 दिवस दे, मी देतो तुझे पैसे. मोहन, 1-2 मिनिटात करतो फोन. हां, थोडंसं बोलायचं होतं तुझ्याशी. बोला ना. अरे, आपल्याला ती चाट आणि स्नॅक्सची गाडी पुन्हा चालू करायला हवी. आणि मला असं वाटतं की मानसीनंतर ती गाडी तू चालवायला घ्यावीस. त्या टपरीवर मी काम करायचं? हो. मला नाही जमणार आहे ते. हे बघ, धंदा म्हटलं ना की थोडासा त्रास होणारच रे. मग बाबा एवढं असेल तर तुम्ही करा ना त्या गाडीवर काम. नाहीतरी अर्ली रिटायरमेंट घेऊन तुम्ही घरातच बसलायत ना आणि आमच्यावर ऑर्डर सोडताय. आणि मानसीचा जीव त्या गाडीमुळेच गेला ना. आता काय मी तिच्यासारखा जीव देऊ का? लाज नाही वाटत तुला मानसीबद्दल असं बोलताना? तुम्हाला काय ती संत वाटायची का? अहो त्या गाडीवर काम कमी आणि त्या निखिल बरोबर चाळेच जास्त चालायचे तिचे. अहो तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवलात तिच्यावर, पण ती बाहेर रंग उधळत होती. त्याचं काय? तुम्ही शांत व्हा. हे बघ मोहन, तुला काम करायचं नसेल तर नको करू, पण मला या घरात क्लेश नको.
वीणा, हा जे काही मोहन आत्ता मानसी आणि निखिल बद्दल बोलत होता, तुला माहित होतं? निखिल निखिल शिरोळे, हो. माझ्या पोरीचं मानसीचं आयुष्य बर्बाद केलंयस तू. आधी तिच्याशी प्रेमाचं नाटक केलं आणि नंतर तिचा खून केलास. अरे हैवान आहेस, हैवान. काका काका मी खून केला नाहीये मानसीचा. माझं प्रेम होतं तिच्यावर. तिनेच ब्रेकअप केला माझ्याबरोबर आणि गेली असेल दुसऱ्या कुठल्या तरी मुलाबरोबर. मला मृत व्यक्तीबद्दल काहीतरी वाईट बोलायला लावू नका तुम्ही. मला जाऊ दे. अरे सोडणार नाही मी तुला. मी लटकावीन तुला भासावर. अरे म्हाताऱ्या, माझा भाऊ इथला नगरसेवक आहे, त्यामुळे तू माझं काही बिघडवू शकत नाहीस. आणि तसंही मानसीचा खून मी केलेलाच नाहीये. पण आता जर तू माझ्या वाटेत आला ना, तर तुझा जीव घेतल्याशिवाय राहणार नाही मी. हट! जा इथून. हा मानसीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट. खून करण्यासाठी देशी कट्ट्याचा वापर करण्यात आलाय. बरोबर हार्टवर गोळी मारली आहे. देशी कट्ट्याविषयी काय माहिती मिळाली? सर, खबऱ्यांना कामाला लावलंय. आणि सर, हा मानसीचा CDR 2 नंबर्सवरून सतत तिला कॉल्स केले गेले. एक नंबर आहे बाळू शिरसाटचा. गेल्या महिन्याभरात तो रोज तिला 2 ते 3 वेळा कॉल्स करायचा. आणि दुसरा निखिलचा. म्हणजे मानसीचा बॉयफ्रेंड? हो सर. सर, आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा निखिल नगरसेवक भरत शिरोळेचा सख्खा लहान भाऊ. त्यांचे मेसेजेस रिट्रीव्ह केल्यावर हे कन्फर्म झालंय की ते रिलेशनशिपमध्ये होते. मी म्हटलं होतं ना श्वेता, ही काहीतरी प्रेम प्रकरणाची भानगड असू शकते. मानसीच्या बिझनेस अँगल विषयी तर आपण सगळी माहिती काढली. आता तिच्या पर्सनल अँगल विषयी आपल्याला माहिती काढायला हवी. या निखिलला ताबडतोब बोलून घ्या. सर, निखिल एका बिझनेस मीटिंगसाठी नागपूरला गेला. ठीक आहे, पण मला एक कळत नाहीये, या केशवला निखिल आणि मानसीबद्दल काहीच माहीत नव्हतं की मुद्दाम त्यानं आपल्यापासून हे सगळं लपवून ठेवलं असेल? या केशवला ताबडतोब बोलून घ्या. येस सर. साहेब, मी सांगितलं ना सगळं साहेब. परवा मॅडम, मी सांगितलं ना परवा सगळं. निखिलच्या बाबतीत का नाही सांगितलंस? का त्या भरत बरोबर तूही मांडवली गेलीस? ती टपरी विकून पैसे घेतलेस ना? नाही साहेब, काय पण बोलते साहेब. आई शपथ साहेब, मी मांडवली नाही केली साहेब. हो ना. मग आता जे काही माहिती आहे ना ते पटापट सांगायचं. हो साहेब. एक गोष्ट जरी लपवलीस ना तर इथल्या इथं हाणेल तुला. सांगतो साहेब. निखिल आणि मानसीताईचं एकमेकांवर प्रेम होतं, पण एक दिवस तिला भेटायला एक मुलगी आली. तू मानसी ना? हो. काही काम होतं का? मला निखिलच्या संदर्भात बोलायचं तुझ्याशी. आय नो मानसी की तू आणि निखिल सध्या रिलेशनशिपमध्ये आहात. तुम्हाला जे काही बोलायचं ते पटपट बोला. मानसी, अगं निखिल तुला फसवतोय. तू त्याच्या आयुष्यातली पहिली मुलगी नाही आहेस. याआधी त्याने कितीतरी मुलींना फसवले. काही काय बोलतीयस? हा, निखिल खूप चांगला मुलगा आहे, मला माहिती आहे, मी ओळखते त्याला. मानसी, अगं विश्वास ठेव माझ्यावर. त्याने मला सुद्धा फसवलंय. तुमचा ब्रेकअप झाला म्हणून तुम्ही आमच्या दोघांमध्ये विष कालवायला आलात का? ठीक आहे, तुझा माझ्यावर विश्वास नाहीये ना? हा त्या 2 मुलींचा नंबर आहे. ह्यांना फोन कर आणि विचार. बस साहेब, एवढंच माहिती आहे मला. साहेब, तेव्हापासून मानसीताई खूप दुःखी राहायची. खूप त्रास व्हायचा या सगळ्याचा. बघा याचं स्टेटमेंट लिहून घेऊन सोडून द्या. चल. खरं सांगतोय मी. येऊन जाऊन सगळ्या गोष्टी निखिलपाशीच थांबतायत. हा निखिल आला नागपूरवर ना? नाही सर. श्वेता, या निखिलला लवकरात लवकर गाठायला हवं.
बघा बॉडी चेक कर. सुनसान रस्ता बघून खून केला असं वाटतंय सर. स्टॅब वुंड्स बघून असं वाटतंय की खुनी नवखाच असावा. कसे वाकडे तिकडे वार केले. सर मोबाईल आणि पर्स मिळाला. गळा आवळलेला दिसतोय. बघा ते गळ्यापाशी चेक करा जरा. सर नायलॉनचा रस्सीचा धागा वाटतोय. आजूबाजूला चेक करा कुठे काही नायलॉनची दोरी मिळते का. सर मॅडम बाकी प्रोसिजर पूर्ण करा. सर फोन वॉलेट वगैरे सगळं तसंच आहे. आधी मानसी आणि आता प्रभाकर या दोघांच्या खुनामागे एकच व्यक्ती तर नसेल. शक्यता नाकारता येत नाही. पण श्वेता मानसीचा खून ज्या पद्धतीने झाला होता दॅट वॉज वेल प्लॅन. म्हणजे मोक्याची जागा, योग्य वेळ, योग्य हत्यार बघून केला होता. पण हा खून तसा वाटत नाही. सर मागे ही रशी मिळाली. कदाचित या रस्सीनंच आधी गळा आवळून खून करण्याचा प्रयत्न केला आणि मग भोसकलाय. बघा एक काम करा, गळ्यावर जे नायलॉनचे ट्रेसेस मिळालेत ते आणि ही दोरी मॅच करून बघा आणि बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवा. ओके सर. हो साहेब, पण मी तिला का मारेन? आवाज खाली. साहेब मी त्या दिवशी इथे नव्हतोच. मी नागपूरला गेलो होतो मीटिंगसाठी. मानसी बरोबर प्रेमाचं नाटक करून फसवलंच तिला. नाही साहेब, फसवलं नाही साहेब. खरंच प्रेम होतं माझं तिच्यावर. आम्ही लग्न करणार होतो. ठीक आहे, तुझी सगळी प्रेम प्रकरण माहिती आहेत आम्हाला. पोरींना फिरवून सोडून देतोस तू. अरे लाज नाही वाटत रे खोटं बोलताना. हो हो जाधव साहेब, कशाला मारता भावाला? एका खुनात सस्पेक्ट येतो. पुरावे आहेत का तुमच्याकडे? कुणी तशी कंप्लेंट केली आहे का? नाही ना. आधी पुरावे गोळा करायचे मग काय ती कारवाई करायची. हे माझे वकील आहेत. वकील साहेब प्रोसिजर पूर्ण करा. मी घेऊन जातो माझ्या भावाला. चल रे. बाहेर बघाट आहेत त्यांच्याकडे द्या. सोडणार नाही याला. याच्या विरोधात पुरावे मिळू देत मग बघतो याच्याकडे. अरे इतक्यात कधी प्रभाकरचं कोणाशी भांडण झालं होतं किंवा त्यांना कोणाचा फोन आला होता? तुला काय बोलले होते? काल रात्री गाडी किती वाजता बंद केलीस? काल रात्री 10:30 वाजता गाडी बंद केली. प्रभाकर काकांना लवकर घरी जायचं होतं. पण साहेब, प्रभाकर काका खूप चांगले माणूस होते. त्यांनी मला सांगितलं की हा धंदा तू चालव, तू मोठा कर. आणि सर अजून एक. काय बोल. जेव्हा प्रभाकर काकांनी पुन्हा गाडी चालू केली ना तेव्हापासून तो जनार्दन धमक्या देत होता. कारण की त्याचे गिराईक तुटत होते ना. अरे प्रभाकरला पुन्हा धमकी दिली होतीस तू? नाही साहेब, खरं सांगतो साहेब. तुम्ही वॉर्निंग दिल्यापासून ना मी त्यांच्या वाटेला गेलोच नाही. खरं बोल. मानसीची गाडी प्रभाकरनं चालवायला घेतली तेव्हापासून तुझा धंदा बसला होता. होय साहेब, त्या प्रभाकरला धंदा जमतच नव्हता. त्यामुळे मोहन आणि त्यांच्यात नेहमी वाद असायचे. धंदा कमी आणि राडा जास्त असायचा. बाबा कुठे गेले तर? काका मंडईत गेलेत भाज्या आणायला. मला पैसे हवे तुझा. दादा काकांनी सांगितलं की डब्याला हात लावून द्यायचं नाही. सोड. दादा काकांनी सांगितलं डब्याला हात लावून द्यायचं नाही. डब्बा दे दादा. तुझा काम कर. काय चाललंय? बाबा मला ते पैसे हवेत. पैसे हवे असतील ना तर स्वतः कमवायला शिक. ही माझी कमाई आहे, समजलं? बाबा मला पैसे हवेत. सोडा तुम्ही. पुन्हा अशी जर हिंमत केलीस ना तर तांगडं तोडून हातात ठेवीन, समजलं? चल निघ. चल रे बाळा. काय रे, लॉटरीचं नाद आहे ना तुला? लवकर लवकर पैसे कमवून श्रीमंत व्हायचंय ना? नाद नाही साहेब, पण आधीमध्ये खेळतो कधीतरी लॉटरी. आणि जुगार तेही मित्रांकडून पैसे उधार घेऊन? साहेब मी ते पैसे परत करणार होतो साहेब. कसे?
बापाच्या गाडीवर चोरी करून बोल जुगारात पैसे घालवलेस ना, मित्रांकडून पैसे उधार घ्यायचास तू, त्यांना पैसे परत करायचे म्हणून चोरी करायचंस तू. आणि हे तुझ्या बहिणीला कळलं ना जेव्हा, तेव्हा तू तिचा खून केलास, कारण तिनं तुला विरोध केला. आधी तुझा राग होताच तिच्यावर, हो की नाही? आणि तुझा बाप आडवा आला याच्यामध्ये म्हणून त्याचा खून केलास का? साहेब मी नाही मारलं माझ्या बाबांना. खरं तर त्या दिवशी माझं आणि बाबांचं भांडण झालं आणि माझं त्यांना चुकून धक्का लागला. या गोष्टीचं खूप वाईट वाटलं साहेब मला, आणि तेव्हापासून ठरवलं की मी बाबांना कधी त्रास नाही देणार. म्हणून मी परवा एका कंपनीमध्ये इंटरव्ह्यू पण द्यायला गेलो आणि पास पण झालो मॅडम. पुढच्या महिन्यापासून माझी नोकरी पण सुरू होणार आहे. पण साहेब खरं तर आज माझे बाबा पाहिजे होते, त्यांना हे बघून खूप आनंद झाला असता साहेब. मी नाही मारलंय माझ्या बाबांना. आज इथं कुठं इंटरव्ह्यूला गेला होता त्या कंपनीचे सगळे डिटेल्स घ्या सर. आणि एक शब्द जरी खोटा निघाला ना तरी याद राख. हॅलो. ओके सर, तो देशी कट्टा विकणारा माणूस सापडला. मदन नाव आहे त्याचं. सांगतो साहेब. मागच्या महिन्यात किती जणांना कट्टा विकला? मागच्या वेळेत दोघांना साहेब विकला. नावं काय त्यांची? एकाच नाव साहेब मसूद, भिवंडीला राहतो, आणि दुसरा अशोक. त्याचं साहेब पत्ता आहे माझ्याकडे. हा पण त्याचा कॉन्टॅक्ट नंबर आहे माझ्याकडे. श्वेता, त्या मसूद आणि अशोक दोघांचे नंबर घ्या याच्याकडनं आणि दोघांनाही उचला. येस सर. हो सर, मी पर्सनली लक्ष घालतो त्यावर, डोंट वरी. सर. हां बोल. सर, निखिलच्या मोबाईलचं लोकेशन खुनाच्या दिवशी नागपूरला दाखवत आहे. तो मुंबईत नव्हता आहे नक्की, पण सर प्रभाकरच्या खुनाविषयी एक महत्त्वाची माहिती मिळाली. प्रभाकरचा खून होण्याआधी निखिल आणि प्रभाकरमध्ये मारामारी झाली होती. प्रभाकरने निखिलला पोलीस कंप्लेंटची धमकी दिली होती आणि निखिलनेही प्रभाकरला जीवे मारण्याची धमकी दिली होती. म्हणजे निखिल याही प्रकरणात आहे तर. पण खुनाच्या वेळी निखिल तर मुंबईत नव्हता. इनफॅक्ट दोन्ही खुनांच्या वेळी निखिल मुंबईत नव्हता. मग दुसरं कोण असू शकतं? सर. हां बघा बोला. सर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी प्रभाकरच्या घरावर वॉच ठेवला होता. सर, तो केशव आणि त्या बाईचं काहीतरी लफडं दिसतंय. तो सारखा त्याच्या मागे लागलाय की मला ते ठेला विका वगैरे. आणि या संदर्भात सर मला काहीतरी गडबड वाटते. हात बघू. हात दाखव. काय झालंय हाताला? काम करून झाले साहेब. काम करून झालंय की प्रभाकरच्या गळ्याभोवती दोरा वाळल्यामुळे? बोल साहेब बोल, प्रभाकरचा खून का केलास? नाही साहेब, काय बोलते तुम्ही? खरं खरं सांग, का खून केलास ते? बोल साहेब, मी नाही खून केले साहेब. बघा बघा जरा. नाही साहेब, सांगतो मी सांगतो साहेब. मी मारले प्रभाकर काकाने साहेब. साहेब मी धंदा वाढवला होता साहेब, आणि मानसीताई गेल्यानंतर ते दोघं बाप भेटत ना, त्या दोघांनी धंद्याची वाट लावली साहेब. बांधली रेशी काका. केशव, उद्यापासून कामावर येऊ नकोस. माझं काही चुकलं का? ही गाडी मी बाळू शिरसाटला विकून टाकली. का? मी विकत घेतो ना काका गाडी. काका माझ्याकडे आहेत पैसे. या गाडी खाली तर झोपतोस तू. एवढे पैसे कुठून आणणार? काका आता माझ्याकडे आहेत थोडे पैसे, आणि उरलेले पैसे मी दर महिन्याला थोडे थोडे देत जाईन. काका पण ही गाडी विकू नका ना काका, प्लीज. ही गाडी कोणाला विकू नका ना प्लीज. अरे भिकारी कुठला. उद्यापासून या गाडीच्या जवळ जरी दिसलास ना तर तंगडं मोडून ठेवीन. चल. आणि मानसी, तिचा का खून केलास? नाही साहेब, ती माझ्यासाठी देवासारखी होती साहेब. आणि तिच्या बापाला मारताना काहीच वाटलं नाही का तुला?
चढ आता इथेच तुरुंगात. प्रभाकरच्या खुनामागचं रहस्य तर कळलं, पण मानसीचं काय? श्वेता, सर मसूद आणि अशोकची काही खबर लागली? सर खबरी कामाला लावलेत, लवकरच सापडतील. काय अशोक, कट्टा विकत घेतला आणि हरवून पण टाकलास? नाही साहेब. मग कुठे कट्टा? सर आम्ही काहीच नाही केलं साहेब. मग पळून का जात होता? आणि काय रे, 20 सप्टेंबरच्या रात्री कुठे होता तू? आम्ही ते नाशिक. त्या दिवशीचं तुझं मोबाईलचं लोकेशन मुंबईत दाखवते, अंधेरीमध्ये. का मारलंस त्या पोरीला? हा बगाटे ना बगाटे, एकदा मारायला लागला ना मग त्याचा कंट्रोल राहत नाही त्याच्यावर. मग नंतर 2 महिने माणसाला चालता येत नाही. बोल. सुपारी मिळवते साहेब. कोणी? ते माहीत नाही साहेब आपल्याला फक्त फोन आला होता आणि म्हणाला की काम झालं की पैसे लगेच अकाउंटमध्ये ट्रान्सफर करणार साहेब. आणि आम्ही मग त्या पोरीवर पाळत ठेवून होतो. झाले का अकाउंटला ट्रान्सफर पैसे? हां झालेलं साहेब, त्या रात्रीच झाले लगेच. श्वेता, याच्या अकाउंटला कुठून पैसे ट्रान्सफर झाले त्याचे डिटेल्स काढ. येस सर. सर, अशोकच्या अकाउंटमध्ये सुपारीचे पैसे कोणाच्या अकाउंटवरून जमा झाले ते कळलंय. मानसीच्या खुनाची सुपारी तू अशोकला दिली होतीस, तसे पुरावे आहेत आमच्याकडे. बगाटे, याला. नाही, ऐका माझं. मी काही केलेलं नाहीये. या मानसीला जेव्हा माझ्या अफेअर्सबद्दल कळलं तेव्हा बिथरली होती ती. मी तिला कॉल्स केले, मेसेजेस केले, कशालाही रिप्लाय दिला नाही. मला वाटलं ही पण गप्प बसली, ही पण नाही. हिने बाकीच्या सगळ्या मुलींना गोळा केला आणि माझ्या विरुद्ध पोलीस कंप्लेंट करायची ठरवली. त्या सगळ्या मुली मिळून मला जेलमध्ये टाकणार होत्या आणि त्यांना सगळ्यांना भडकवणारी होती ही मानसी. आणि म्हणून तू तिची सुपारी दिलीस? त्याआधी मी तिला समजवण्याचा खूप प्रयत्न केला की इकडे फक्त माझ्या नाही, माझ्या आणि माझ्या भावाच्या पॉलिटिकल करिअरचा सवाल आहे, पण ती ऐकायलाच तयार नव्हती. तिने उलट माझाच अपमान केला. मग मी ठरवलं की आता तिचा काटा काढायचा. तुझ्यासारखे पुरुष म्हणजे या समाजाला कलंक आहे, जे स्त्रीला फक्त एक उपभोगणारी वस्तू मानतात, तिच्या भावनांशी खेळतात. बघाडे सर. मानसीने निखिलवर बघता क्षणी विश्वास ठेवला नसता, त्याच्या भूलथापांना खरं मानून त्याच्या नादी लागली नसती, तर कदाचित तिचा जीव वाचला असता. आणि बाकी आयुष्यामध्ये धडाडीनं जगणारी, डेअरिंगबाज असणारी मानसी एका क्षणी कमकुवत पडली, भावनेच्या आहारी गेली आणि आपलं चांगलं घडवलेलं आयुष्य गमावून बसली. तिला भेटलेला निखिल प्रत्यक्षात भेटला, पण असं दुहेरी आयुष्य जगणारे, इतरांना फसवणारे निखिल आपल्या आजूबाजूला सोशल मीडियावर आपल्याला सतत भेटतच असतात. ते आपल्या गोड बोलण्याचं, आपल्या गोड वर्तणुकीचं जाळं आपल्यावर वारंवार टाकण्याचा प्रयत्न करत असतात आणि हे त्यांचं कामच असतं. त्यामुळे ते अजिबात थकत नाहीत. पण या निखिल सारख्या लोकांचा सामना करताना आपण मात्र दमून जातो. यावर उपाय एकच, आपल्या जवळच्या लोकांना म्हणजेच आपल्या कुटुंबियांना, आपल्या आई वडिलांना, आपल्या भावा बहिणींना किंवा नवरा बायकोला आपल्या आयुष्यामध्ये सामील करून घेणं. आपल्या आयुष्यात काय काय घडतंय याबद्दल त्यांना अपडेट करत राहणं. मानसीनं आपल्या वडिलांना वेळीच निखिलविषयी सांगितलं असतं आणि रियानं तिला सावध केल्या केल्या पोलिसांना कळवलं असतं,
तर आज कदाचित मानसीचा जीव वाचला असता आणि तिनं स्वतःच्या मेहनतीनं कष्टानं स्वतःचं कुटुंब सावरलं असतं. मला आशा आहे की तुम्ही सगळे या अशा लोकांपासून, या अशा वृत्तींपासून नेहमी स्वतःला सावध ठेवाल. आजच्या भागात मी अभिजित खांडकेकर आता तुमची रजा घेतो. पुन्हा भेटूया पुढच्या भागात अजून एका गुन्ह्याची उकल करण्यासाठी. तोपर्यंत तुम्ही तुमच्या कुटुंबियांची आणि स्वतःची काळजी घ्या. धोका अजूनही टळलेला नाहीये, त्यामुळे घराबाहेर पडताना मास्क आणि सॅनिटायझरचा वापर नक्की करा. पुन्हा भेटूया. पाहत रहा क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची. जय हिंद, जय महाराष्ट्र.